सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दीपनगर निर्मिती केंद्रातील 607 प्रकल्पाच्या पिंपरी सेकंड उड्डाणपुलाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा करण्यात आल्याचा आरोप समोर आलाय। राज्यात वाळू उत्खनन व वाहतुकीवर निर्बंध असताना संबंधित ठेकेदाराकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू कशी उपलब्ध झाली असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार उड्डाणपुलालगत पडून असलेला वाळूचा साठा हा नियमबाह्य असल्याचा दावा करण्यात येतोय। वाळू वाहतूक व साठ्यासाठी आवश्यक परवानग्या संबंधित ठेकेदाराकडे आहेत का याची महसूल विभागाने तातडीने पडताळणी करावी अशी मागणी होत आहे। याच प्रकल्पासंदर्भात यापूर्वी सुमारे 259 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराची चर्चा सुरू असतानाही संबंधित प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। तसेच 660 प्रकल्पाशी संबंधित काही अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचाही आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। या प्रकरणात संबंधित ठेकेदाराला कोणाचे पाठबळ आहे, तसेच महसूल विभागातील काही अधिकारी या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का असे प्रश्नही उपस्थित होत आहे। एवढ्या गंभीर आरोपानंतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ठोस कार्यवाही किंवा चौकशीची घोषणा न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। दरम्यान संबंधित वाळू साठ्याची तातडीने पाहणी करून त्याची वैधता तपासावी, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। जागर जनस्थानसाठी सुमित निकम, भुसावळ।